तुम्हाला तर्कात घातलं पाहिजे साहेब. आता तुम्ही लई मजा करता. आता आम्ही करतो ना मी. तुम्ही आता कसं आहे, तुम्ही जे आम्हाला उदाहरण नाही चालत. उदाहरण नाही म्हणत मी तुम्हाला, पण आम्हाला मजुरी तर घ्यावी लागेल ना. मग असं म्हणजे एक अधिकाऱ्यासाठी तुम्ही एवढं शेतकऱ्यांचं मरण करता? नाही 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 नाही, असं नाही होत. पहिले चारी व्हायला होते तिथं. भोजापूरच्या जो तुमचा बोगदा आहे, बोगद्याच्या बाहेर पाणी गेल्यानंतर जर 100 क्युसेकला सोडलं तर 25 आम्हाला दिलं पाहिजे. 200 सोडलं तर 70 आम्हाला दिलं पाहिजे. पहिलं सुटल्यानंतर पहिलं आम्हाला दुसऱ्या गावात जाताना येतो आणि लिहून द्यावं लागेल. मान्य का तुम्हाला? बरं, किती दिवसात लिहून देणार नाहीये. आणि या भागातील भूमिपुत्र या नात्याने मी एवढं सांगू शकतो. मी तुम्हाला थोडक्यात मला जी माहिती मिळवली मी या धरणाची थोडक्यात तुम्हाला सांगतो. या धरणाची 1964 सालची राज्य शासनाची मंजुरी आहे आणि हे धरण प्रत्यक्षात लोकार्पण जेव्हा झालं ते 1972-73. आणि या धरणाचं पाणी वाटप प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र म्हणून लाभदायक गावे म्हणून सिन्नर तालुक्यातील 19 गावे आणि संगमनेर तालुक्यातील 9 गावे असं याचं पाणी वाटप प्रत्यक्ष सिंचनाखाली आणि अप्रत्यक्ष सिंचनाखाली म्हणजे ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे ते संगमनेर तालुक्यातील आपल्या साधारण मला वाटतं 12-13 दुष्काळी गावांना याचं पाणी 35% आणि तिकडे 65% हे असं आहे. आणि साधारण या धरणावर त्यावेळेस 1972-73 दरम्यान 1,65,00,000 जवळजवळ खर्च झालेला आहे. आणि नंतरच्या काळात जेव्हा या ओव्हरफ्लोच्या चाऱ्यांसाठी प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस 1977 मध्ये या चाऱ्यांची निर्मिती सुरू झाली आणि त्या चाऱ्यांवर सुद्धा 5 ते 6 वेळेस काम होऊन जवळजवळ 5.5 कोटी रुपये खर्च झालेला आहे. 5.5 ते 6.25 करोड आणि आतापर्यंत कुठेच पाणी नाही. मग मला हे म्हणायचं, एवढे पैसे एवढा काळ लोटला, एवढे पैसे गेले, मग हे भोजापूर धरणाचं पाणी कुठे मुरलं, कुठे जिरलं? आणि साधारण आतापर्यंत सन्माननीय तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांनी आतापर्यंत या जनतेला सांगितलं, ज्यांना आम्ही मतं दिली, कायम निवडून दिलं, त्यांनी आम्हाला काय हे सांगितलं, तुम्हाला निळवंड्याचं पाणी सुरुवातीला भोजापूरचं पाणी येणार आहे, त्या माध्यमातून नंतर निळवंड्याचं पाणी येणार आहे. प्रत्यक्षात शेतकरी मित्रांनो असं कुठलंही पाणी आलं नाही. पण पाणी जसं आलं नाही पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र गेली 52 वर्ष भोजापूरच्या माध्यमातून 47 वर्ष आणि निळवंडे धरणाच्या माध्यमातून 52 वर्ष शेतकऱ्याच्या डोळ्यात फक्त पाणी आलं पण धरणाचं पाणी नाही आलं. भोजापूर चारीतून कायमस्वरूपी दुष्काळी आपण मंजूर केलेल्या गावांना धरणाच्या ओव्हरफ्लो सांडवा चालू अशी पूर्ण दाबाने पाण्याचा विसर्ग सोडण्याबाबत संदर्भ आता लागला. तळेगाव चौफुली तालुका संगमनेर येथील 12/9/2000 रोजीचे आंदोलन. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास आश्वासन देतो की आपली मागणीप्रमाणे वित्तीय वस्तीजवळ किलोमीटर 9 मध्ये 400 फूट पाईपलाईन न करता खुली चाली करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार आपणास आश्वासित करतो की दिनांक 24/9/2024 पर्यंत वरील कार्यालयाची मंजुरी घेऊन काम सुरू वरिष्ठ कार्यालयाची मंजुरी घेऊन काम सुरू करण्यात येईल. ही एक पहिली मागणी मंजूर झाली.